राज्याभिषेक तुम्ही सगळ्यांनी राज्याभिषेकाचं पोस्टर छायाचित्र पाहिलं असेल तर त्या पोस्टर मध्ये जे वैभव दिसतं ना आपल्याला ते वैभव इथे होतं पूर्वी त्यावेळी ते आपल्या राज्यात रत्नजडीत 32 मणाचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो सोनं 1280 किलोचं सिंहासन होतं इथे आतमध्ये. पण आज तुम्हाला पाहायला जे मिळतं ना चित्र ते सोन्याचं 32 मणाचं सिंहासन मखमली पडदे पैठणी कापडांमध्ये कापडलेलं ते 32 मणाचं सिंहासन एक मण 1280 किलोचं सिंहासन. या सिंहासनाची प्रतिकृती म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्यातून मेघडंबरीचं उद्घाटन झालं. त्या मेघडंबरीच्या आतमध्ये जी मूर्ती 6 जून 2009 ला बसवली. राजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी 6 जून 2009 ला ती मूर्ती बसवली. सिंहासनाच्या गादीपासून समोरच्या उंच गेट पर्यंत हे मधलं अंतर पाहिलं तर 250 फुटापेक्षा जास्त अंतर. पण शिवकाळात तिथे लाऊड स्पीकर माईकची व्यवस्था नव्हती. सिंहासनामध्ये राजे बोलले की आवाज कोपऱ्यातल्या व्यक्तीपर्यंत जायचा आणि त्या कोपऱ्यात बसलेल्या व्यक्ती तिथे कुजबुजला तर आवाज सिंहासनात यायचा. असं इकोसिस्टम येतो. वास्तुशास्त्र ध्वनी चमत्कार म्हणतात. अजूनही कोणत्या कोपऱ्यात जाऊन कुजबुजलं कागद फाडला तर आवाज येतो. अनुभवण्यासाठी शांत लागतं. जेवढी शांतता तेवढा आवाज क्लिअर आपल्याला पाहायला मिळतो. तिथे राज्याभिषेक राजे छत्रपती होणार. त्यांच्या राज्याभिषेकाला 6000 लोक आली होती. येणारा व्यक्ती असायचा रुबाबदार, डोक्याला भगवा फेटा, कमरेला भगवे शेले, पिळदार मिशा असणारी रुबाबदार लोक राज्याभिषेकाला इथे हजर झाली. राजे पहाटे 4 ला उठले, राजवाड्यात स्नान केलं, शाही पोशाख अंगावर परिधान केला, कपाळी चंद्रकोर, डोक्यावर जिरेटोप आणि गळ्यामध्ये त्यांच्या कवड्याच्या माळा. देवदर्शना व्हावीत म्हणून गडदैवत शिरकाईला नमस्कार केला. प्रसन्न देवता म्हणून तुळजापूरच्या भवानी देवीला साखरे घातलं. जगदीश्वराच्या देवळात अभिषेक घातला आणि मिरवणूक हत्तीच्या अंबारीतून गेट जवळ आली. त्या गेटच्या बाहेर अंबारी थांबली. अंबारीतून राजे उतरले. गेटमधून शिवरायांचा प्रवेश होणार तर दरबारात 6000 लोक उभी राहिली. डोक्यावरचे फेटे हातात गुंडाळले आणि प्रत्येक मावळा प्रत्येक सरदार आपल्या राजाला इथे मानाचा मुजरा करायला आणि तो मुजरा स्वीकारत राजे सिंहासनाकडे गेले. सोन्याचं सिंहासन पाहिलं आणि 6000 जनता पाहिली. त्यावेळी आपल्या राजाचं हृदय भरलं की ज्या मावळ्यांच्या जीवावर राज्य उभं केलं होतं ना स्वराज्य, त्यांनी स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान देणारा व्यक्ती या दरबारामध्ये हजर नव्हता. तो पहिली पायरी चढताना म्हटले आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राईबाचं असं सांगणारा माझं तानाजी. दुसरी पायरी चढत होते प्रतापरावांची याद आली. नेसरीच्या खिंडीमध्ये नुकतेच मारले गेले प्रतापराव गुजर. तिसरी पायरी चढत होते बाजी प्रभू. पावंड खिंड लढवताना काढलेले होते बाजी प्रभू. ते म्हटले होते लाख मेले तरी चालतील, लाखाचे पोशिंदे हे जगले पाहिजे. चौथी पायरी चढत होते मुरारबाजी. पुरंदर किल्ल्याला तह पडलेला आणि पुरंदराच्या तहात मारले गेलेले मुरारबाजी. राजे सिंहासनाला मुजरा करतात, आऊसाहेबांचं दर्शन करतात आणि विराजमान होतात सिंहासनात. राजे छत्रपती झाले. नगारखान्यावर नगारे वाजायला लागले. रायगडाच्या मेन गेटवर 21 तोफांचा आवाज झाला आणि दरबारामध्ये 1000 सोन्याच्या मोहरा हवेमध्ये उधळल्या. तेव्हा नगारखान्याच्या गेटमधून एक गुलफुकदार आवाज देतो की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा गर्जना अशा घोषणा होत हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि येणाऱ्या प्रजेचं स्वागत व्हावं म्हणून गेट बाहेरच्या बाजूला हत्ती उभे केले होते येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला. पण या राज्याभिषेकाला इथे ब्रिटिश किल्ल्यावर इंग्रज आला आणि इंग्रज हा पायी चढून आला होता. यावेळी काही दुसरं साधन नव्हतं किल्ल्यावर यायला. चढून आलेला इंग्रज थकला. ज्याला प्रश्न निर्माण झाला की मी 2 पायाचा माणूस किल्ल्यावर थकलो, हा 4 पायाचा बलाढ्य मोठा हत्ती हा इथपर्यंत आला कसा? कारण 2 पायाचा माणूस येणं शक्य नाही तर हत्ती कसा येईल एवढा बलाढ्य प्राणी? तर हत्ती येणं शक्य नव्हतं. राजे फार ग्रेट होते, बुद्धीने चालाक होते. महाराजांनी हत्तीची पिल्लं आणलेली आणि गडावर हत्तीला मोठं केलं. लहानाचं मोठं करता येईल, मोठ्याचं लहान नाही करता येणार म्हणून पिल्ला आणून गडावर मोठी केली. ही दूरदृष्टी हे विचार इंग्रजाला पण कळाले होते. इंग्रजांनी मुजरा केला म्हणून म्हणतात झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना याचं शिवमंदिर. म्हणजे इंग्रजांसारखी लोक पण शिवरायांना मुजरा करत होते. नगारखान्याचे गेट आहे. लांबून पाहिलं तर मुंबईला बांधलेले गेट ऑफ इंडिया दिसतो. पण इंग्रजांनी याला पाहिलं आणि मग नंतर मुंबईला गेट ऑफ इंडिया बांधला. नगारखान्यावर नगारे वाजले की रायगडाचे सगळे गेट बंद व्हायचे म्हणून याला बाले किल्ल्याचं मेन गेट म्हणतात. आपण फोटो काढा, दर्शन करा, मग पुढे जाऊ.